काय मग झाले का मोदक बनवून? नाही? चला तर मग तुमचं काम आज सोपं करते मी. मोदकांमध्ये सर्वात सोपा प्रकार म्हणजे तळणीचे मोदक. अगदी कमी वेळेत आणि जास्त काळ टिकणारे मोदक म्हणजे तळणीचे. हे तळणीचे मोदक आतून मऊ आणि बाहेरून छान कुरकुरीत कसे करायचे ते आज आपण बघूया. यासाठी मी पहिल्यांदा पीठ भिजवून घेणार आहे. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धा चमचा मीठ घेतलंय आणि 1 चमचा गरम केलेलं तूप. हे सर्व एकत्र करून हळूहळू पाणी घालून पीठ घट्टसर भिजवून घ्यायचंय. दहा मिनिटांसाठी छान भिजू द्यायचंय. तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया. सारणासाठी 1 चमचा तूप घालून त्यामध्ये खसखस आणि काजू बदामाचे तुकडे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेत. सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेत. 1 वाटी ओल्या नारळाचा कीस घातलाय आणि 1 वाटी गूळ घातलाय. हे सारण छान शिजवून झाल्यानंतर त्याला आपण थंड करायला बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण जे पीठ भिजवून घेतलंय त्या पिठाची एक गोलाकार मोठी चपाती बनवून घ्यायची आहे आणि वाटीच्या साहाय्याने त्याचे गोल गोल आकारात काप करून घ्यायचे. हे यासाठी करायचे फक्त की जेणेकरून मोदकांची सगळी साईज ही एक प्रमाणात येईल. छोटे आणि मोठे असे होणार नाही, म्हणून आपल्याला ही एक मोठी चपाती घेऊन त्याला गोलाकार वाटीने कापून घ्यायचे. आता त्यातली एक छोटी पारी घेऊन त्याला छानशा कळ्या करायच्या आहेत. कळ्या झाल्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आहे. सारण भरल्यानंतर अलगद हाताने त्या कळ्या दाबून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे आपला मोदक तयार आहे. एका दुसऱ्या कढईमध्ये तळण्यासाठी तेल ठेवायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये लगेचच मोदक सोडायचे. मोदक अगदी हळू सोडायचे आणि मंद गॅसवर छान तळून घ्यायचे. स्टार्टिंगला मंद गॅसवरच तळून घ्यायचे आणि नंतर गॅसचा स्पीड वाढवायचा, जेणेकरून मोदक अगदी कुरकुरीत होतात. इतकेच पटकन तयार होतात तळणीचे मोदक. तर केलं की नाही तुमचं काम सोपं? चला तर मग करा पटकन बाप्पाच्या प्रसादासाठी तळणीचे मोदक.